तर आपापल्या जागेवर बसा. लगेच आता अर्धा तासामध्ये चहा सुद्धा येणार आहे. काही हे करू नका. चहा मी पोच करणार आहोत. चला बसून घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे गुरुजी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्वांना या ठिकाणी आम्ही सेवा देणार आहोत. महाराज थोडासा मागं पुढं होईल पण सर्वांना आम्ही सेवा देणार आहोत. आणि सर्वांनाच या ठिकाणी सेवा मिळणार आहे. कोणाला कमी वया मिळतील, कोणाला जास्त मिळतील, पण आम्ही सर्वांना सेवा देणार आहोत बरं का. पुंडरी करदाहरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. कपिवर महारुद्र हनुमान की जय. श्री संत एकनाथ महाराज की जय. हरि श्री गणेशाय नमः. सरस्वती नमः. प्रभु रामचंद्राय नमः. गजेंद्र ग्राहे धरलास का संकटी शमरला भगवंता. काकुलती उडी सत्वरता घालणे तत्वता उधरला. भगवान प्रभु रामचंद्राचे चरणी नमस्कार. ग्रामदैवत श्री भगवान विश्वेश्वराचे चरणी नमस्कार. उपस्थित सर्व विद्वज्जन महात्मे, श्रोतेजन मायबापांचे चरणी नमस्कार. गावामध्ये एवढा सुंदर सोहळा आहे असं जाणीव असून सुद्धा घरी झोपलेल्यांना साष्टांग नमस्कार. सोन्यासारखा संसार सोडून पोथी ऐकायला मंडपात बसून झोपी जाणाऱ्याला घालीन लोटांगण वंदीन चरण. विनोदाचा विषय बाजूला ठेवू. 4थ्या अध्यायाचा उत्तरार्ध आहे. वेळ झालेला आहे तसं. आणि या अगोदरच्या महाराजांनी सगळ्यांनी जागर होऊन ऐकण्यासारखं सांगितलेलं आहे. त्यांचं वय झालेलं आहे. ती पिकलेली माणसं आहेत. त्यांनी काय बी बोललं तर त्यांचं सपाटते जमते बी सपाटते बी, पण आपलं सपाटत नाही. तुम्ही पास करा ना पास करा, तुम्ही काय कराला ह्याच्याशी मला काही घेणं नाही. पण पोटीच्या संदर्भात बसते तेवढं होईल तेवढ्या प्रयत्नानं सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐका लक्ष देऊन. चला. हनुमाना खंड नाम धारक नामे पावला रघुकुल तिलक. कपीशी बुद्धी पुरली चोख सत्वर देख सरसावला. गुरुजी 2 ओव्याचं कॉम्बिनेशन आहे. इथं कथेचा संदर्भ नसताना गजेंद्राचा दृष्टांत सांगितला. आता ते एकच कारण आहे. गजेंद्राने किती वर्ष वजन केलं जीवनामध्ये, किती दिवस वजन केलं नाही. पटापट बोला ना. मला पुढचे माणसं बोलल्यावर कुठे सांगायचे. तुम्ही उभं कसलं ते म्हणून बसलो आपल्याला सांगायचं नाही. बरं किती दिवस वजन केलं नाहीच केलं. केलं का नाही केलं कवा शेवटला एकदा. आयुष्यात एकदा नाव घेणाऱ्याच्या गजेंद्राचा तुम्ही उद्धार करता. मी अखंड नामाचं चिंतन करणार आहे. तुमच्या नामाशिवाय दुसरा काही अंदाज केला नाही. माझ्यासाठी तुम्ही काय येत नाही. हनुमंतरायाची भगवंताकडं अपील आहे. माझ्यासाठी काय येत नाही तुम्ही असं देवाला विचारू लागलेले आहेत. काय म्हणते मने रवडे कायची चिंता मी भ्रांत का झालो आता. सगळ्या पर्वताची तत्वता मी सर्वथा उचलून. श्री हनुमंतराय मनात विचार करू लागले. मी एवढा भ्रांत होण्याची काय गरज आहे. अख्खं ब्रह्मांड उचलण्याची ताकद माझ्याकडे आहे. पर्वत उचलून देऊ शकतो ही ताकद माझ्याकडे असताना
औषधी उडकीत बसायची काय गरज आहे? मग अख्खा पर्वतच उपडून नेहो आपला आपण मनाला बोलू लागलेले आहे. सुसेन वैदरागत तेवढ किनाव सोडित उठिना सोडिता अर्थात क्षण न लागता. औषधी खऱ्या खोट्या ओरिजिनल डुप्लिकेट चांगल्या वगळ्या चिठ्ठीवर लिहून घेऊन मेडिकलला गेणाऱ्याने विचार करावा का डॉक्टरनं करावा? त्याचा विचार डॉक्टर का राहील, डुप्लिकेट का ओरिजिनल? आपलं काम आहे औषधी नेऊन द्यायचं. मग ह्याला चिठ्ठी तर घेतली नव्हती, मग मेडिकल अख्खं उचलून नेऊ शकतो ही ताकद अंगामध्ये होती. हनुमंतराय बोलतात ऐका चला. जरे विलंब करू जाऊ दे वज्रासन शक्ती वरदान मुक्त कार्य समस्त नाशल. मी काही कारणानं जर याच्यामध्ये वेळ घातलो तर सूर्य उदयाला येईल आणि सूर्य उदयाला आल्यावर आपलं कार्य नासल. काही हे सगळं जे कार्यक्रम अवलंबून आहे ते सूर्याच्या उदयावर अवलंबून आहे. महाराजांनी सुद्धा मधात दोनदा कल्पना दिली, वा तुमचे काय जे राहिले गेलं मला माहिती नाही. सूर्य उगवला तर मी कुंडलिक म्हणणार, आरती करणार. कार्यक्रमच सगळा सूर्यावर अवलंबून आहे.